एकादशी व्रतकथा. एकादशी व्रतविधी. दशमीच्या रात्री पूर्ण ब्रह्मचार्याचे पालन करावे व भोगविलासापासूनही दूर राहावे. पहाटे एकादशीच्या दिवशी लाकडी दातन व पेस्टचा उपयोग करू नये. लिंबू, जांभूळ किंवा आंब्याची पाने घेऊन चावावीत आणि बोरांनी घसा स्वच्छ करावा. झाडाचे पान तोडणेही वर्ज्य आहे, म्हणून आपोआप पडलेली पानेच घ्यावीत. जर शक्य नसेल तर पाण्याने 12 चुळा भराव्यात. नंतर स्नान वगैरे करून मंदिरात जावे. गीतापाठ करावा आणि पुरोहिताद्वारे ऐकावा. प्रभूसमोर अशा प्रकारे संकल्प केला पाहिजे की आज मी चोर, पाखंडी व दुराचारी व्यक्तींशी बोलणार नाही आणि कोणाचे मनही दुखविणार नाही. गाय, ब्राह्मण इत्यादींना फळाहार व अन्नादी देऊन प्रसन्न करेन. रात्री जागरण करून भजन कीर्तन करेन. ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वाक्षरी मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करीन. राम, कृष्ण, नारायण इत्यादी विष्णू सहस्त्रनाम यांच्या कंठाने भूषण बनवे अशी प्रतिज्ञा करून भगवान श्री विष्णूचे स्मरण व प्रार्थना करावी. हे त्रिलोकपती, माझी लाज तुमच्या हाती आहे, म्हणून मला ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याची शक्ती द्या. मौन, जप, शास्त्रपाठ, कीर्तन, रात्री जागरण एकादशी व्रतात विशेष लाभ देतात. एकादशीच्या दिवशी अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थ पिऊ नये. कोल्ड ड्रिंक्स, ॲसिड इत्यादी फळाचे डबाबंद रस खाऊ नये. 2 वेळा भोजन करू नये. आईस्क्रीम, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. फळ किंवा घरात काढलेल्या फळांचा रस किंवा थोडे दूध किंवा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे. व्रताच्या दशमी, एकादशी व द्वादशी या 3 दिवसात एक काशाच्या भांड्यात मांस, कांदा, लसूण, मसूर, उडीद, चणे, कोदे धान्य, भाजी, मध, तेल व अधिक जलसेवन यांचे सेवन करू नये. व्रताच्या पहिल्या दिवशी दशमीला व दुसऱ्या दिवशी एकादशीला हविषान्न, जव, गहू, मूग, सेंदव मीठ, काळी मिरे, साखर व गाईचे तूप इत्यादीचे एकदा सेवन करावे. फलाहारीने कोबी, गाजर, शलजम, पालक, घोळाची भाजी इत्यादी खाऊ नये. आंबे, द्राक्षे, केळी, बदाम, पिस्ता इत्यादी अमृत फळांचे सेवन केले पाहिजे. जुगार, निद्रा, पान, परनिंदा, चुगली, चोरी, हिंसा, मैथून, क्रोध व खोटे बोलणे, कपटादी अन्न कुकर्मापासून नितांत दूर राहिले पाहिजे. बैलाच्या पाठीवर बसू नये. चुकून एखाद्या निंदकाशी बोलणे झाले तर हा दोष दूर करण्यासाठी भगवान सूर्याचे दर्शन तसेच धूपदीपाने श्रीहरीची पूजा करून क्षमा मागितली पाहिजे. एकादशीला घरात झाडू नये. यामुळे मुंग्या इत्यादी सूक्ष्म जीवांच्या मृत्यूंची भीती असते. या दिवशी केस कापू नये. गोड बोलावे, जास्त बोलू नये व बोलल्याने योग्य शब्दच बोलले जातात. सत्य बोलले पाहिजे. या दिवशी यथाशक्ती अन्नदान करावे, किंतु स्वतः कोणी दिलेले अन्न ग्रहण करू नये. प्रत्येक वस्तू प्रभूला नैवेद्य दाखवून तुळशीदल टाकून ग्रहण केली पाहिजे. एकादशीच्या दिवशी एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला तर त्या दिवशी व्रत करून त्याचे फळ संकल्प करून मृतकाला दिले पाहिजे आणि गंगेत अस्थि विसर्जन केल्यानंतरही एकादशी व्रत करून व्रताचे फळ प्राण्याला अर्पण केले पाहिजे. प्राणीमात्राला अंतर्यामी परमात्म्याचा अवतार समजून कोणाशीही कपट करू नये. कोणी आपला अपमान केला किंवा कटुवचन बोलले तरी चुकूनही क्रोध करू नये. संतोषाचे फळ नेहमी गोड असते. मनात दया ठेवली पाहिजे. या विधीने व्रत करणाऱ्यास उत्तम फळ प्राप्त होते. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना मिष्टान्न, दक्षिणा इत्यादींनी प्रसन्न करून त्यांना प्रदक्षिणा घातली पाहिजे. व्रत सोडण्याचा विधी. द्वादशीला सेवापूजेच्या जागी बसून 7 फुटाण्याचे नैवेद्य 14 तुकडे करून आपल्या पाठीमागे फेकावे. माझी 7 जन्मांची शारीरिक, वाचिक आणि मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून 7 ओंजळी पाणी प्यावे आणि 7 तुकडे खाऊन व्रत सोडले पाहिजे. धन्यवाद.